नमस्कार तुम्हा सर्वांना. या रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. आज मस्तपैकी गावाकडच्या पद्धतीने आजीच्या पद्धतीने हा शिरा मी बनवणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हे आजीच्या पद्धतीने हा शिरा आहे. त्यामुळे ह्या शिऱ्याची टेस्ट पण एकदम छान लागते आणि एकदम कमी वेळामध्ये हा शिरा तयार होतो. अशा चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. आता कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये रवा पण ॲड केलेला आहे. त्यामध्ये तेल थोडंसं ॲड केलेलं आहे. तुम्ही तूपही ॲड करू शकतात. आता तेल ॲड करून झालेलं आहे. आता आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून परतून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. रवा आपल्याला मिडियम गॅसवरतीच भाजून घ्यायचा आहे, कारण मिडियम गॅसवरती रवा चांगला भाजला जातो. रवा पण व्यवस्थित भाजलेला आहे. आता त्यामध्ये उकळी आलेलं पाणी ॲड करायचं आहे. मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. इथे थोडं थोडं पाणी ॲड करून रवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी ॲड केल्याने शिरा व्यवस्थित बनला जातो आणि व्यवस्थित शिजला बी जातो. आणि रव्याला इथे पाणी ॲड केल्यावर एकदम फास्ट मिक्स करून घ्यायचं आहे, कारण त्यामध्ये नाहीतर गाठी होऊ शकतात. शिरा पण मस्त शिजत आलेला आहे, म्हणजे त्यामधलं पाणी सर्वपणे व्यवस्थित आटलेलं आहे. आता आपल्याला त्याला 2 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, म्हणजे खाली हा शिरा लागला जात नाही. आता व्यवस्थित पाणी आटलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्या गोडीनुसार साखर कमी जास्त करू शकतात. इथे मी अर्धी वाटी साखर ॲड केलेली आहे. आता तेही 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला हे 2 ते 3 मिनिट व्यवस्थित सारखं फास्टमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, कारण नाहीतर खाली शिरा लागला जातो. आणि हा सर्व शिरा मिडियम गॅसवरतीच शिजून द्यायचा आहे. त्याने व्यवस्थित शिरा शिजला जातो आणि टेस्ट पण छान लागते. आता शिरा पण व्यवस्थित शिजत आलेला आहे. त्यामध्ये बदाम ॲड केलेले आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने दुसरे पण ड्रायफ्रूट्स ॲड करू शकतात, पण मी इथे बदामच ॲड केलेले आहे. आणि आता ते व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. शिरा जवळपास शिजत आलेला आहे, तरीही आपण त्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घेऊ, म्हणजे राहिलेली पण व्यवस्थित शिजला जातो. आता शिरा पण व्यवस्थित मऊ आणि लुसलुशीत शिजलेला आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. मी इथे शिरा पण काढून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तयार झालेला आहे, एकदम मऊ आणि लुसलुशीत. हा शिरा रेसिपी माझ्या आजीच्या पद्धतीने ही रेसिपी मी बनवलेली आहे. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि ही रेसिपी एकदम कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये बनते आणि खूप टेस्टी पण लागते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशाच चविष्ट आणि भन्नाट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या आजीच्या पद्धतीने हा शिरा बनवलेला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.